सर, एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे ती म्हणजे काजू आणि आंबा जे पीक आहे त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात कोकणात झालेलं आहे. तुम्ही कोकणाचे पालकमंत्री देखील आहात. काय नेमकं बैठकीत झालं? बघा, जसं काही दिवसा अगोदर जेव्हा कॅबिनेट बैठक झाली होती तेव्हा मी असो, गोगावलेजी असो, अदितीताई तटकरे असो आणि अन्य मंत्री महोदयांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली होती की आज कधी नाही ते आमच्या आंबा आणि काजू बागायतदारांवर जी काही परिस्थिती आलेली आहे, म्हणजे 50-60 वर्षांच्या कोकणाच्या इतिहासामध्ये जेवढं नुकसान आंब्याला झालेलं नाही ते ह्यावेळी आंब्याला झालेलं आहे. आणि त्या पद्धतीचा रिपोर्ट म्हणजे 90% नुकसान भरपाईचा रिपोर्ट हा राज्य शासनाकडे गेलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कॅबिनेटमध्येच आम्हाला शब्द दिला होता की लवकरात या अधिवेशनाच्या काळात सगळ्यांना एकत्र घेऊन, लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन, अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण आंबा आणि काजू संदर्भात बैठक लावू. त्याच अनुसार आज दुपारी 3 वाजता कोकणातले आमदार, माजी आमदार, खासदार, सगळे मंत्री महोदय सगळे एकत्र येऊन आंब्याची काय परिस्थिती आहे, काजूची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये दापोली विद्यापीठचे पण काही मान्यवर उपस्थित होते, संबंधित जिल्हाधिकारी होते आणि एकंदरीत हे जे काय कोकणावर आलेलं संकट, कोकणातले लोक साधारण कोणाकडे काही मागत नाहीत, वेळेत नुकसान भरपाई देतात. आमच्याकडे NPAचं प्रमाण कमी आहे आणि म्हणूनच प्रोत्साहन जी निधी असते ती जास्तीत जास्त कोकणाला लागू होते, कारण आम्ही वेळेत कर्जफेड करणारे लोक आहोत. आणि म्हणून ही परिस्थिती जी आज आलेली आहे, आमचं मायबाप सरकार ज्यांच्याकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जे आमच्या अपेक्षा होत्या की फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने नाळ ओळखणारेपैकी मुख्यमंत्री आहेत आणि त्याच पद्धतीने आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी असंख्य कोकणातल्या जनतेला दिलासा देणारा आणि त्याचबरोबर आंबा बागायतदारांबरोबर हे महायुतीचं सरकार खंबीर पद्धतीने उभं आहे हे शब्दापलीकडून कृतीतून दाखवण्यासाठी आदेश आणि असं म्हटलेलं आहे की हे अधिवेशन संपायचं आज कोकणातल्या आंबा बागायतदारांसाठी सरकार काय मदत करू पाहतंय, किती मदत करणार आहे याबद्दलची माहिती या अधिवेशन संपण्याच्या आत जाहीर केले जाईल. अशा पद्धतीचा दिलासा, ताकद कोकणाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये मिळालेली आहे. मला विश्वास आहे ह्या बैठकीकडे असंख्य कोकणातले जनता, शेतकरी फार बारकाईने लक्ष देऊन होते की नेमकं या बैठकीमध्ये काय होतं आहे, आम्हाला आधार मिळतो आहे का, ज्या सरकारला, ज्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं ते आमच्यासाठी आवाज उचलत आहेत का. त्यानुसार आमच्या आदरणीय मुख्यमंत्री, आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण होते आणि सगळेच आमचे मंत्रिमंडळाचे मंत्री होते, लोकप्रतिनिधी होते, अधिकारी होते. त्या सगळ्यांची चर्चा करून आदरणीय मुख्यमंत्र्यांना हा विश्वास आलेला आहे की जे काही पुरावे समोर दाखवलेले आहेत की 90% नुकसान झालेलं आहे, त्यानुसार या अधिवेशन संपण्याच्या अगोदर मदत जाहीर होईल. सर, यंदा कोकणामध्ये मोहर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला पाहायला मिळत होता. यंदा जास्त प्रमाणात आंबे आणि काजू मिळतील अशी स्थिती जी आहे ती तयार झालेली होती, परंतु ज्या पद्धतीने निसर्गाकडून हा संपूर्ण घाला झाला आणि जी स्थिती निर्माण झाली, भरघोस मदत जी आहे ती दिली जाईल काय? बघा, जेव्हा 90% नुकसानीची माहिती सरकारकडे आल्यानंतर सरकार म्हणून हात आकडता घेण्याचं काही कारणच नाही, कारण का आकडे समोर आहे. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जे सर्वे झाला, पंचनामे झाले, त्यानुसार सरकारकडे माहिती आहे. आता आदरणीय मुख्यमंत्री एकदा जवळच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी, महत्त्वाच्या लोकांशी बोलतील आणि ह्या अधिवेशन संपण्याच्या माझी मदत जाहीर होईल, जेणेकरून ज्या आंब्यावर, ज्या काजूवर आमचं कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे त्याला मदत करण्याची भूमिका आमचा कोकणाचं अर्थकारण कुठे कोसळता कामा नये, दरडे उत्पन्नामध्ये त्याचा काही फरक होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून मदत राज्य सरकारकडून दिली जाईल. सर, एक दुसरी महत्त्वाची बैठक आहे ती पार पडलेली आहे जलवाहतुकी संदर्भामध्ये, कारण की या अगोदर देखील जलवाहतूक काही ठिकाणी सुरू झालेली आहे. आणखी वाढवण्यासाठी हा प्रयत्न, नेमकं कुठल्या भागातल्या जलवाहतूक वाढणार आहे?
बघा, आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जसं मेट्रोचं जाळं इथे तयार केलं मुंबईमध्ये, तसंच MMR रिजनमध्ये त्याच्याबद्दल अगोदर पण मी म्हटलं होतं की MMR रिजनमध्ये मुंबई वॉटर मेट्रोचा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महिन्या अगोदरपासून पावलं टाकायला सुरू केलेली. मुंबई वॉटर मेट्रोचा DPR हा आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्या अनुसार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची बैठकही घेतलेली आहे आणि या येणाऱ्या काही काळामध्ये, काही महिन्यांमध्ये लवकरच आपल्या मुंबईमध्ये मुंबई वॉटर मेट्रोचं जाळं तयार होईल. आपण मुंबईच्या एक भागातून दुसऱ्या भागा म्हणजे MMR रिजनमध्ये एक भागात ते दुसऱ्या भागापर्यंत जसं आज मेट्रोनी प्रवास करता, गाडीनी प्रवास करता, लोकल ट्रेननी जाता, तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये जलवाहतुकीच्या माध्यमातून तुम्ही MMR रिजनमध्ये एक टोका ते दुसऱ्या टोकापर्यंत अतिशय माफक दरामध्ये पोचवण्याची संधी आणि प्रकल्प लवकरच कार्यरत करण्यात येईल. अजून एक छोटा विषय आहे की चिपी विमानतळासाठी आत्ताच कॅबिनेटनी 100% VGFची योजना जाहीर केलेली आहे. चिपी विमानतळामध्ये आता मुंबई ते चिपीचं विमान बंद होतं. आता आजच्या ह्या निर्णयामुळे आठवड्याचे 7 दिवस आता VGFची सुविधा मिळाल्यामुळे आठवड्याचे 7 दिवस आता विमान सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे. आज कैबिनेट मीटिंग है, इस कैबिनेट मीटिंग में क्या आपके मिनिस्ट्री के बारे में क्या डिसीजन? देखिए, एक तो मुंबई वाटर मेट्रो के बारे में जो हमारे ऑनरेबल चीफ मिनिस्टर जी का ड्रीम प्रोजेक्ट है, उसके बारे में आज मीटिंग ली गई. उसका प्लान ऑफ एक्शन तैयार किया गया. उसका बारे में जो DPR था वो हमारे पास डिपार्टमेंट के पास सबमिट हो चुका है और इसके बारे में जल्द ही उसका जो प्लान ऑफ एक्शन जो हमें ऑनरेबल CM ने सामने रखा है, उसके अनुसार मुंबई वाटर मेट्रो ये प्रोजेक्ट जल्द ही रोल आउट किया जाएगा. धर्मांतरण को लेकर जिस तरीके से बिल पेश किया गया है, किस तरीके का मानते हैं, क्योंकि विपक्ष की तरफ से देखिए, थोड़ा उसके बारे में आप रुकिए. जैसा कल विधानसभा में पारित हुआ है, अभी विधान परिषद में उसके बारे में उसकी चर्चा शुरू है. जब भी दोनों हाउस में पारित होने के बाद उसके डिटेल में उसके बारे में हम लोग बात करेंगे. जितेंद्र आव्हाड की जिस तरीके से उन्होंने स्टेटमेंट दिया है और इस प्रकार का आपत्तिजनक बयान दिया है छत्रपति शिवाजी महाराज को लेकर, क्या तो कल उसके बारे में उन्होंने माफ़ी मांगी हाउस में. हमारे जिस भूमि में, हिंदू राष्ट्र के भूमि में छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बोलने की कोई भी हिम्मत कर नहीं सकता. जिसको भी उनके औरंगिया को, टिपिया को कि जो कोई हरे सांपों को खुश करना हो, पाकिस्तान के अब्बा को खुश करना हो, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ बोल के वो उनके पास पाकिस्तान में चले जाए, कराची में चले जाए. उनकी जगह ये महाराष्ट्र में और ये हिंदू राष्ट्र में नहीं है.